कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे कांदा आहे ना? वय हा. सावकाश कुठे आणि हा? ते? इथे हा? या तर. दातपडीची झुडप वय दाखव. कुठे? हा? कुठे? गे हसतीस? ओ ओ ओ, अच्छा तू हे सगळं प्रीतम साठी केलं? वय अरे यार, माझ्या कसं लक्षात नाही आलं? आदित्य सर, तुम्ही ना खरंच तुम्हाला काय बी कळत नाही बघा. तुम्ही मोठे भाऊ आहात ना त्यांचे, म्हणजे तुम्ही त्यांना प्रेम करण्याची संधी दिली पाहिजे, त्यांना एकांत दिला पाहिजे. माझ्या लक्षातच नाही आलं. लय बोरिंग आहात बघा तुम्ही. हं? काय? मी बोरिंग आहे? वय लय बोरिंग आहात. ग बाई, एका माणसाला लईच राग आलाय वाटतं. नाही, तसं काही नाही. एक सांगायचं होतं. काय? अरू, सांग की. मला झाडावरची चिंच काढून द्या ना धनी. हं? चिंच काय? चिंच काढून देऊ? देताय ना? हा. तुला काय माहिती का, या झाडावरची चिंच पिकली येते? एक मिनिट, तुम्ही ना इसरताय आदित्य सर. काय? मी ना गावाकडची आहे. पिकलेली चिंच कोणती आहे ना कच्ची कोणती मला चांगलीच ओळखता येतात. तुम्ही मला चिंच काढून द्या. वय वय, काढतो. तर माझ्याकडे काय बघतेस? ती वरची चिंच काढ. हा, तीस. खराब आहे ती चिंच. काय? पारू, चल मी तुला विकतची चिंच घेऊन देतो. नाही, मला या झाडावरची चिंच खायचीच म्हणजे खायची. पारू, काय हट्टीपणा आहे? झाडावर चढा. काय? झाडावर चढा धनी. वाव, काय भारी वाटतंय. ओ भारी वाटते वाले. चिंच काढा पडदिशी. आणि एवढं भारी वाटण्यासारखं काय आहे यात? पारू, मी आयुष्यात पहिल्यांदा झाडावर चढलोय आणि ते तुझ्यासाठी. चोरी सुद्धा पहिल्यांदा करतोय. मला तर विश्वासच बसत नाही. चिंच कुठे? हा, इकडली. हा. आदित्य सर, तुम्ही तर लई भारी आहात बघा. थँक्यू. नाही काय नाही आहे? धनी, हा? तुम्ही लई भारी आहात. वय वय, हे घे. थँक्यू. बरं आदित्य सर, आता या पड्डीशी खाली. ओके. पारू, मी वर आलोय, पण मला खाली नाही उतरता येणार. हा? उडी मारा. काय वेडी आहेस का? उडी बिडी नाही मारणार, खूप लांब आहे ते. उडी मारा म्हणजे नाही ना. नाही, मला नाही उडी मारता येणार. पारू, त्यापेक्षा मी इथेच थांबतो थोडा. आदित्य सर, हे बघा, तुम्ही जर का आता उडी नाही ना मारली तर मी या झाडाच्या मालकांना तुमचं नाव सांगेन. अरे
त्यांना हाका मारीने सांगे की तुम्ही चिंच चोरताय म्हणून. काय बेडी आहेस का? आपण या. दोघं मिळून चोरतोय असं कसं तू खाली या. सांगणार पारू तुम्ही ऐकणार का नाही माझं? मला हे बघ मला तुम्ही कळत ऐकणारच नाहीये नाही जसं मी माझं. वर- दादा पारू, ओ ऐक. दादा अरे दादा हे बघा तुमच्या झाडावर कोणतरी चिंच चोरायला लागले बघा. माझे धनी आहेत. प्रिया मॅडम प्रिया मॅडम प्रीतम सर प्रिया मॅडम पारू का मारतोस माझ्या भावाला? ए तुझ्या भावाशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. त्या सयाजीरावाच्या मुलीला किडनॅप करायची सुपारी भेटली आम्हाला. त्याने सुपारी दिली आणि तुम्ही घेऊन आलात हा? अहिल्या काय ग काय झालं? थांब, एक मिनिट हे पाणी घे. अहिल्या अगं काय झालं? श्रीकांत ताबडतोब आदित्यला फोन कर. तो सुखरूप असेल ना? मला खूप असं विचित्र फिलिंग येत आहे. अहिल्या शांत हो, सुखरूप असेल तो. आणि अगं त्याच्याबरोबर पारू आणि प्रीतम आहेत ना. आणि असं अचानक दचकायला काय झालं तुला? मला खूप घाणेरडं स्वप्न पडलं आणि त्यात आदित्य. अहिल्या अगं सुखरूप असेल तो. हे बघ बरेच दिवस झाले आपल्याला मुलं भेटली नाहीत ना, म्हणून असं स्वप्न पडलं असेल तुला. शांत हो, शांत हो. असेल सुखरूप तो. हा प्रिया मॅडम दगड आणा. आदित्य सर आदित्य सर आदित्य सर आदित्य सर दादा अरे खूप रक्त येत. प्रिया मॅडम हॉस्पिटलचा नंबर ते ॲम्ब्युलन्स बोलवावी लागेल लवकर. प्रीतम सर इथे जवळपास कुठेच हॉस्पिटल नाहीये आणि मेन म्हणजे इथे शेतात रेंजही नाहीये फोनला. काय दादा उठ चल चल आपण शहरात हॉस्पिटलला जाऊ. उठ 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 उठ. प्रीतम सर थांबा. आदित्य सर हात काढा हात काढा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.